श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। अमरावती जिल्हा ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या प्रेरणेने अचलपूर तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या वतीने आणि श्रीकृष्ण महानुभाव सेवा मंडळ कुष्टा बुद्रुक तथा कुष्टा खुर्द या ग्रामवासियांच्या तर्फे श्री पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला आणि महानुभाव पंथीय भव्य मेळावा असा कालपासून 4, 5, 6, 7 आणि 8 डिसेंबर असा हा सोहळा संपन्न होतो आहे। या सोहळ्यामध्ये आजच्या या ज्ञानसत्राचे अध्यक्ष म्हणून लाभलेले तथा या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक असणारे परमपूजनीय, परमश्रद्धेय, वैराग्यमूर्ती, त्यागमूर्ती विनय मुनीजी उपाख्य वैरागी बाबाजी पंजाबी गावंडगाव हे आजच्या व्याख्यान सत्राचे अध्यक्ष म्हणून आहेत। आणि एकूणच बाबांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्हा महानुभाव परिषद असेल किंवा अमरावती जिल्हा ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ असेल, सातत्याने बाबांच्या मार्गदर्शनात आम्ही कार्यरत असतो आणि वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन एकूणच धर्माचा प्रचार, पंथाचा प्रचार आणि एकूणच सर्वसमावेशक अशा प्रकारचं जे काही तत्त्वज्ञान आहे, गोपालकृष्ण महाराजांचं तत्त्वज्ञान आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं तत्त्वज्ञान आहे, श्री दत्तात्रेय प्रभूंचं तत्त्वज्ञान आहे, हे जनमानसापर्यंत पोचवण्याचं काम आदरणीय श्रद्धेय बाबाजी करत असतात। आणि त्याचाच हा भाग म्हणून आपण सगळे अच्युत गोत्रीय मेळा या ठिकाणी आपण इथे उपस्थित आहात। खरं तर मला असं वाटतं की आज 6 डिसेंबर आहे आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे। मला असं वाटतं की त्यांचं देखील, त्यांच्या कार्याचं देखील स्मरण या ठिकाणी होण्याची गरज आहे। कारण स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याची 800 वर्षापूर्वी प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकवण देणारे आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, ते सगळेचे सगळे जी काही तत्त्व आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलेली आहे। आणि आज औचित्यपूर्ण होईल या धर्मसभेवरून त्यांचं देखील या ठिकाणी त्यांच्या कार्याचं देखील स्मरण करणं अगत्याचं आहे। आपण पाहतोय की वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या धर्मसभा, वेगवेगळे मेळावे आपले चाललेले आहेत आणि त्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे। या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या तपस्विनी मंदाताई कारंजेकर, त्याचप्रमाणे सूत्रसंचालिका आणि आपल्याच गावच्या असणाऱ्या आदरणीय श्रद्धेय चांदूरकरताई, माझ्यासमोर आणि इकडे सगळे उपस्थित असणारे जे काही संत महंत आहेत, तपस्विनी आहेत आणि सगळा वासनिक आहेत, नामधारक आहेत आणि गावातली आणि परिसरातली सगळी श्रेष्ठ, ज्येष्ठ आणि वडीलधारी मंडळी, हे ज्ञानसत्र आपल्याला काय देतं याचा आपण आपल्या प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये आपण त्याचा विचार करण्याची खरी तर गरज आहे। माणसाला लगेच मलिनता येते आणि मलिनता आल्यानंतर एक अशा प्रकारचं अंधकारमय, अशा प्रकारचा एक अंधार त्याच्या जीवनामध्ये येतो। प्रत्येकच काळ माणसासाठी, जीवासाठी सारखा नसतो, म्हणून या जीवाचं उद्धरण व्हावं आणि या जीवाचा खऱ्या अर्थानं मळलेपणा काढावा म्हणून अशा प्रकारच्या उपक्रमांची, कार्यक्रमांची, मेळाव्यांची गरज असते। हा मेळावा काही फक्त महानुभाव पंथीयांचा नाही आहे,
हा संपूर्ण गावातला, संपूर्ण परिसराच्या सर्व जी काही इथे मंडळी आहे त्या सर्वांचा मेळावा आहे. कुठल्याही पंथामधलं जे तत्वज्ञान आहे, आमचं वारकरी पंथ असेल, आमचा महानुभाव पंथ असेल, आमचा दत्त संप्रदाय असेल, आमचा नाथ संप्रदाय असेल, त्या सगळ्या जी काही पंथ आहेत त्या पंथाची जी काही सूत्र आहेत, जी काही तत्व आहेत, ते प्रत्येकजण आपण आपापल्या परीनं पाळण्याचं काम करत असतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, तर हिंदू संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये एकमेकांचा आदर करण्याची, एकमेकांच्या विषयी श्रद्धा ठेवण्याची अशा प्रकारची सहिष्णुता आपल्याला ठाई ठाई दिसेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे तत्वज्ञान सांगितलं आणि त्याच्यातून जो काही एक आचार धर्म आला, तो काही फक्त महानुभावांचाच आचार धर्म नाही आहे. जो जो कोणी मनुष्य असेल, जो जो म्हणून कोणी जीव असेल, त्या प्रत्येकासाठीच तो आहे. आणि पूजनीय बाबांनी माझ्याकडे जो आज विषय दिलेला आहे तो विषय आहे आचार्य तयाचा धर्म. धर्माच्या नावानं आपण खूप चर्चा करीत असतो. धर्म ही अशी गोष्ट आहे बांधवांनो की ती खऱ्या अर्थानं धरून ठेवते, आपल्या मनाला धरून ठेवते, आपल्या कुटुंबाला धरून ठेवते, आपल्या समाजाला धरून ठेवते. यत धारयते तत धर्म, म्हणजे जे धारण करते, जे धरून ठेवते, जे सत्कर्म करायला प्रवृत्त करते, तो धर्म. आणि भाष्यकारांनी त्याची व्याख्या करताना म्हटला यत अभ्युदय संसिधी धर्म महा, म्हणजे धर्म जो आहे हा आपापल्या परीनं आपण प्रत्येकजण आपण पाळत असतो. आपापल्या स्वतंत्र अशा प्रकारच्या आचार प्रणाली असतात, विचार प्रणाली असतात. एखाद्याचा एखादा धर्म असेल तर त्याने त्याचा धर्म आचरला पाहिजे. माझा धर्म जो असेल तो मी आचरला पाहिजे. पण या सगळ्या धर्माचा जो एक शीर्ष धर्म आहे तो मानव धर्म आहे. आमच्या गाडगेबाबांनी तेच सांगितलं, आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तेच सांगितलं. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. गावामध्ये जर साधू संत आले तर त्या गावामध्ये दिवाळी दसरा आहे. आणि आज आम्ही जेव्हा आलो तेव्हा अगदी काकड्याच्या पासून तर तिकडे बॅनर लागलेले आहेत आणि स्वागताचे हे लागलेले आहेत, उत्सव साजरा केला जातो आहे. आणि मला मी पाहतोय की गावातली बरीचशी मंडळी जी महानुभावीय नाही ती देखील या परिसरामध्ये उपस्थित आहे. धर्म आपल्याला एकत्र आणण्याचं काम करतो. धर्म कधीही फूट पाडण्याचं काम करत नाही. खऱ्या धर्माची व्याख्या तीच आहे की हा समन्वयाचा मेळा, सहिष्णुतेचा मेळा खऱ्या अर्थानं पुढे गेला पाहिजे. म्हणूनच 800 वर्षापूर्वी आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गावोगावी गेले, गावोगावी फिरले आणि त्यांनी समाजाला उद्बोधन केलं, मार्गदर्शन केलं. त्या काळामध्ये आजच्या सारख्या काही साधनं नव्हती, संसाधनं नव्हती, पण अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या जीवाचा उद्धार व्हावा, या जीवाचं उन्मयन व्हावं आणि खऱ्या अर्थानं त्याच्यावरती लागलेला जो काही एक काळेपणा असेल, जो जीवावरती असणारा जो डाग असेल तो निघाला पाहिजे, त्याचे मळ क्षालन झाले पाहिजे. या दृष्टीने खऱ्या अर्थानं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 12 प्रकारचे धर्म सांगितले, विधी आचारायला सांगितले आणि काही निषेध सांगितलेले आहेत. आपल्या घरी एखादं लहान लेकरू जर असेल आणि ते जर एखादा चाकू हातात घेत असेल तर लगेच आपण त्याला हटकतो आणि त्याच्या हातातला चाकू आपण काढून घेतो. सुरी जे काय असेल, पावशी असेल ते काढून घेतो. कारण की तो छोटासा जो काही जीव आहे, बालक आहे, त्याला त्याच्यापासून काय होते आहे, काय धोका आहे हे त्याला कळत नाही. आणि म्हणूनच परमेश्वर अवतार इथे येतात आणि हा जो जीव आहे त्या जीवावरती असणारा जो काही काळीमा आहे, जो काही मळ लागलेले आहेत ते क्षालन करण्यासाठी जीवाला येऊन परत परत इथं सांगतात. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारतस्य अभ्युत्थान साधूनान परित्राणाय. जेव्हा जेव्हा सत्वाची परीक्षा येते आणि जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा अशा वेळेस श्रीकृष्ण महाराज म्हणतात की मी परत येईन आणि परत इथे अवतार घेऊन या धर्माची संस्थापना मी करेन.
धर्माची संस्थापना म्हणजे मनामनात चेतवलेली जागरण आहे आणि ती मशाल आहे आणि ही मशाल बंधुभावाची मशाल आहे. धर्माच्या नावानं आपण सगळे एकत्र आलो पाहिजे आणि जो कुणी असेल अन्य धर्मीय असेल अन्यपंथी असेल त्याचा देखील आपण आदर केला पाहिजे. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पद्मनाभी नावाचा शिष्य होता आणि त्याने अधिक वृत्ती केली आणि परमानुभव देव नावाचे एक त्या वेरूळला एक महंत होते, अन्यपंथी होते, वारकरी असतील, नाथ संप्रदायाचे असतील आणि आमचे हे पद्मनाभी देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे शिष्य, त्यांच्या शिष्याची भेट झाली परमानुभव देवाच्या आणि आमचे हे पद्मनाभी त्यांना म्हणतात की का हो तुमच्या शिष्यांचं नाव परमानुभव देव आहे, मग तुमच्या जे काही गुरु आहेत त्यांना परमाणू एवढाही अनुभव नाही म्हणून त्यांचं नाव परमानुभव देव ठेवलं आहे का? आणि अशा प्रकारची ही बातमी त्या शिष्य त्या परमानुभव देवांना सांगतो आणि ती बातमी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कानावर येते की परमानुभव देवांचा अशा प्रकारचा या पद्मनाभीने अपमान केलेला आहे. आणि जेव्हा तो मठामध्ये येतो परत तर तेव्हा आमच्या बाईसांना म्हणतात, बाई बाई कवारे घाला, हा चैतन्याचे फोडून आला असेल. यानं चैतन्याचं, याने एका मोठ्या माणसाचं, एका मोठ्या अन्यपंथीयाचं, साधूचं मन दुखवलेलं आहे आणि ते मन दुखवल्यामुळं याचं मला मुखही पाहायचं नाही आहे. त्याला मार्गात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी घेत नाहीत आणि त्याला सांगतात. मग बाईसा काहीतरी मध्यस्थी करते आणि मग स्वामी सांगतात की तू आता शेणामातीनं स्वतःला असा लिंपून घे आणि शेणामातीने लिंपून त्यांची माफी मागायला जा. पहा केवढं औदार्य आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं की अन्य संप्रदायाचे महंत आहेत, त्यांचा अपमान स्वामींना सहन झाला नाही. आपल्या शिष्याने तर आपल्या शिष्याला त्यांनी शिक्षा दिली की जा, मी तेव्हाच तुला माफ करेल जेव्हा तू परमानुभव देवांकडे जाशील, माफी मागशील आणि ते म्हणतील तर मग पाहूया काय करायचं आहे. अशा पद्धतीनं शेणामातीने माखलेले परमानुभव तिथे जातात आणि तिथून मग ते विनंती करतात की माझं चुकलं, माझं असं असं मी बोलायला पाहिजे नव्हतं. मग आमचे परमानुभव देव येतात आणि तेच स्वामींना गळ घालतात, विनंती करतात. स्वामी म्हणतात की मी याला तर ठेवतच नाही, याने मन दुखवलेलं आहे आणि याच्यामुळे मला उद्वेग आलेला आहे. पण परमानुभव देव त्याच्यामध्ये मध्यस्थी करतात आणि सांगतात या ते आमचा म्हणून ठेविये, याला तुम्ही आमचा म्हणून ठेवा. हे लीळा आपल्याला प्रमाण आहे की एकमेकाच्या पंथाचा आपण आदर केला पाहिजे. वारकरी संप्रदाय असेल आणि गावात जर काही कुठलं कार्य असेल तर महानुभाव पंथ्यांनी त्यांना देखील मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आणि या सगळ्या दृष्टीनं पाहत असताना आज आपल्यामध्ये काय परिस्थिती आहे. धर्माच्या नावाखाली भांडणं चाललेली आहेत, तत्वाच्या नावाखाली प्रचंड अशा प्रकारचं प्रदूषण आहे आणि या प्रदूषणामुळे आपली मन सगळीची सगळी कोमेजून गेलेली आहे. धर्मशास्त्र काय सांगतं, तत्वशास्त्र काय सांगतं? कधीच हे तत्वशास्त्र धर्मशास्त्र एकमेकांशी भांडायला सांगत नाही. तर खऱ्या अर्थानं धर्माची धारणा संस्थापनार्थासाठी चांगला अशा प्रकारचा समाज निर्माण होण्यासाठी झाली पाहिजे. तेव्हाच या परमेश्वराचा अवतार इथे होत असतो, येत असतो. आमच्या तुकोबारायांनी त्या काळामध्ये परखड अशी मतं मांडली, जगद्गुरु तुकोबारायांनी. आमच्या गाडगे बाबांनी गावागावात कीर्तन करून गोपाला गोपाला करून कीर्तन मांडली आणि त्यांनी सांगितलं की जो फक्त स्वतःसाठी जगतो तो जमीनले भार आहे म्हणे, जमीनले भार आहे म्हणे. आमचे गाडगे बाबा असतील, राष्ट्रसंत असतील, आपला जिल्हा हा संतांचा आहे, अच्युत महाराज असतील, या सगळ्या संतांनी या समाजाची धारणा घडवण्याचं काम केलेलं आहे. 800 वर्षापूर्वी आणि 5000 वर्षापूर्वी आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी समाजाची धारणा घडवलेली आहे आणि ती धारणा घडवून
खऱ्या अर्थानं भक्तांना त्यांनी काही एक संदेश दिलेला आहे. आणि आज आपण पाहतोय की या सगळ्याच्या मध्ये जी काही भक्त आहेत आणि वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपण बघतोय की त्याच्यातून असं एक उद्बोधन होते आहे. आणि ही जी काही सगळीची सगळी काही ज्ञानसत्र असतात त्याच्यातून माणसाला मनुष्याला उजाळता येत असते. आणि आपापल्या परीने आपण धर्माचं आचरण करीत असतो. रामाईसा नावाच्या एक स्त्री होत्या आणि वशिष्ठ देव नावाचे एक शिष्य, वशिष्ठ देव नावाचे एक अन्य साधू होते. ते स्वामींना मानत 800 वर्षापूर्वी. वशिष्ठ देव अन्य पंथाचे साधू होते पण ते स्वामींचा इतका मान ठेवायचे. आणि या वशिष्ठ देवांची एक शिष्या होती रामाईसा नावाची. आणि रामाईसा नावाची शिष्या स्वामींना पाहिल्यानंतर आणि स्वामींच्या आचरणानुसार सगळं तिच्या मनामध्ये भरलं की आपण स्वामींकडे राहिलं पाहिजे, त्यांच्यापासून काही शिकलं पाहिजे. म्हणून ती रामाईसा म्हणते की स्वामी मला तुमच्याकडे राहू द्या, असू द्या. परंतु स्वामी म्हणतात हे कुणाही न ठेवावे, आम्ही कुणालाही इथं ठेवत नाही. ती मग काय करते, परत स्वामींना विचारते. परत स्वामी नाही म्हणतात. मग ती वशिष्ठ देवांना म्हणते की मला स्वामींकडे काही मार्गदर्शन होईल तर ते राहायचं आहे. आणि परंतु स्वामी तिला घेत नाही. आणि वशिष्ठ देवांनाही म्हणतात की नाही, हे इथे कोणाही राहू न दे. त्याचं कारण सांगताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात धर्माची या चाडा रायाची राणी का नाही, वरी पडते आकाश धरी जाईल परी धर्माची चाड नाही. या स्त्रीला धर्माची चाड नाही, धर्माचं कसे आचरण करावं हिचं काम आम्ही पाहिलेलं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तिची परीक्षा घेतली आणि तिला स्पष्टपणे ते सांगितलं तुमच्यावर जर आकाश पडत असेल तर आम्ही ते वरच्यावर उचलून धरू, अभय दिलेला आहे आमच्या परमेश्वराने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी. तुम्ही काळजी करू नका. एखादा राजा असेल, त्याची राणी जर असेल आणि तिला जर धर्माची चाड असेल आणि तिच्यावर जर काही संकट येत असेल तर ते सुद्धा आम्ही धरूया. परंतु धर्माची चाड असल्याशिवाय धर्म आचरता येत नाही, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आणि या सगळ्या दृष्टीनं विचार करत असताना, धर्माचं आचरण करत असताना, आपल्याला आपला उद्धार करून घेत असताना जे जे तत्व स्वामींनी सांगितलेलं आहे, आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सांगितलेलं आहे, आमचे जे पूर्वज होऊन गेलेले आहेत, जे संत महंत होऊन गेलेले आहेत, त्यांनी सांगितलेले आहेत, त्याचं आचरण करण्याचा हा खरा काळ आहे. कारण की प्रचंड प्रदूषणाने आणि प्रचंड अशा प्रकारच्या भौतिक संसाधनाने आणि सुख समृद्धीने व्यापलेला हा जो काही काळ आहे त्याने आपण लिंपायमान झालेलो आहोत. आपण त्याच्यामध्ये गुरफटवून गेलेलो आहे. काल भानखेडला जाताना माझ्या लक्षात आलं की बाबा तिथे एक पोस्टर लावलेलं होतं आणि त्या पोस्टरवर लिहिलेलं होतं ती चळवळ उभी होते आहे. खरी गोष्ट आहे. मोबाईल सोडा देव जोडा, ही चळवळ आलेली आहे मॅडम. मोबाईल सोडा देव जोडा. या मोबाईलमध्ये आपण प्रचंड व्यस्त झालेलो आहोत. मोबाईलचा मी आता रेकॉर्डिंगसाठी उपयोग करतोय. चांगल्या कामासाठी आपण मोबाईलचा, या भौतिक साधनांचा उपयोग केला पाहिजे. परंतु प्रचंड प्रमाणात अशा प्रकारच्या भौतिक संसाधनामध्ये आपण गुरफटून गेलेलो आहोत की तेव्हा आपला जो आत्मा आहे, आपलं जे खऱ्या अर्थानं जो आत्म्याचा आपल्याला उद्धार करून घ्यायचा आहे, त्या काही गोष्टी या दिखाऊपणामध्ये दुर्लक्षित होऊन राहिलेल्या आहेत, अलक्षित राहिलेल्या आहेत. या अलक्षित मुद्द्यावरती खऱ्या अर्थानं आपण धर्माचं आचरण करत असताना आपण लक्ष देण्याची गरज आहे. पैठणला स्वामींचा मुक्काम असताना नाथोबा आहेत, औसा आहेत, भटोबास आहेत. स्वामी सांगतात की जा औसांना बोलावून घेऊन या. आणि मग नाथोबा औसांना काहीतरी कामासाठी, व्यापारासाठी काहीतरी गोष्ट सांगण्यासाठी बोलावतात की या अशा प्रकारचं काही काम आहे. पण ती जी काही औसा आहे तिला स्वामी नायका मनाची लीडर होती, ती नायक होती ती, म्हणून त्या अर्थानं नायका तिला म्हणायचे. परंतु जेव्हा नाथोबा गेले, जा मी नाही,
चक्रस्वामीची सेवे अन्य नाही आहेत का? चक्रधर स्वामींच्या सेवेसाठी अन्य नाही आहेत का? मीच आहेत का? अशा प्रकारचा ती खडा सवाल ती त्यांना नाथोबांना करते आणि तम करून करते. जा मी नाही, मी भागली असे, मी थकली असे. आणि मग हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ऐकतात आणि तिला सांगतात, नाही का रजस्तमे निर्सोनी सत्वस्थिता धर्मे अधिकारू, राजसा तामसा धर्मी अधिकार नाही. रजस्तम जे 3 गुण आहेत, रजस्तम आणि सत्व, या 3 गुणांचा जो काही मोठा प्रभाव जीवावरती आहे, त्या जीवावरती असणारा जो काही प्रभाव आहे, त्याच्यामुळं आपण आपले सगळे दोष या 3 गुणामुळे आणि मतित्रयामुळे घडून येत असतात. अधरती अधमती अधगती. आणि त्याच्यामुळं माणसाची जी बुद्धी आहे, जी मती आहे, जे मन आहे, ते मन जे आहे ते वेगळ्याच विषयाने व्यापून जाते, वेगळ्याच गोष्टीने व्यापून जाते. एखाद्या सत्संगामध्ये आपण जर गेलो तर तात्पुरतं तेवढी उजळता मनाला येते, परत मन मलिन होते आणि मनावर येणारा काळीमा परत आपल्याला या अशा ज्ञान सत्रांच्या माध्यमातून झटकून पुढे परत जायचं असते. तेव्हा औसांना सांगतात की हे रजस्तम जे आहे ते हे असे निरसून काढले पाहिजे, पिळून काढले पाहिजे. आणि एखाद्या चाळणीतून आपण घरी गहू गाळताना किंवा काही गाळत असताना त्याचा चोथा वर राहतो आणि खरी शुद्ध येते, तर अशा प्रकारचा रज आणि तम जो आहे तो चाळणीत वर अडकलेला आणि खऱ्या अर्थानं सत्व चाळणीत पडलेलं ते आपण आपल्या हृदयांतरी घेतलं पाहिजे, हृदयात घेतलं पाहिजे. चांगला विचार मनात घेतला पाहिजे. वाईट विचार असेल तर तो आपण काढून फेकला पाहिजे. तो वाईट विचार जर कोणता असेल तर तो तमाचा विचार आहे. तम करणे हा तमाचा विचार आहे. सातत्याने भांडत राहणे हा तमाचा विचार आहे, तमाचं लक्षण आहे. राजाचा विचार म्हणजे कुठे बंगला लागेल, गाडी लागेल, घोडा लागेल, संपत्ती लागेल, हे सगळं आपण टाळलं पाहिजे. मी सुदर्शन दादांना मागा म्हणालो की मला अशी सवय नाही. म्हटलं मिरवणुकीनं ते घेऊन आले. ताई तुम्ही आपण इतक्या फार चांगल्या पद्धतीने स्वागत केलं, मी गैरवरून आलो, कारण की माझी तेवढी पात्रता नाही. या सगळ्या अशा दृष्टीनं आपण काही गोष्टीमध्ये अधिकरणांचं स्वागत केलं तर ते ठीकच आहे, परंतु माझं एक वैयक्तिक मत आहे, माझ्यासारख्या नामधारकाचं किंवा वासनिकाचं असं स्वागत ताई जरा थोडंसं हे वाटते. मुद्दा असा आहे की जो राजस स्वभाव आहे तो आपण अटकवला पाहिजे. गावागावामध्ये भांडणं असतात, ही सगळी या राजस आणि तामस गुणामुळे असतात. जे काही 3 गुण आहे आणि या 3 गुणाच्या पलीकडे त्रिगुणातीत असा परमेश्वर आहे. सबका बॉस ऊपर आहे. तुमचा आमचा सगळ्यांचा देव एकच आहे. मुद्दा लक्षात घ्या. तत्व वेगळे असतील, पंथ वेगळे असतील आणि त्याच्यामधल्या पॅथी वेगवेगळ्या असतील, असू दे पॅथी वेगवेगळ्या, परंतु सर्वांचा परमेश्वर एक आहे. एक देव एक धर्म स्वामींनी सांगितलं. आणि जे सत्व 4 पदार्थाच्या माध्यमातून जीव, देवता, प्रपंच आणि पदार्थ हे 4 सांगितलेले आहे परमेश्वर. या 4 पदार्थाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला मोक्ष मिळवून घ्यायचा आहे. आपल्याला खऱ्या अर्थानं समाजामध्ये चांगलं वागवायचं आहे. आचार धर्म काय सांगतो? वास्तविकांचा आचार धर्म असेल, मी साधारणपणे आम्ही प्रपंचिक लोक आहोत, गृहस्थाश्रमीचे लोक आहोत, काही भिक्षुक मंडळी आहेत, तपस्विनी आया आहेत, त्यांचा आचार धर्म थोड्या फार फरकाने वेगळा असेल, किंचितसा वेगळा असेल. पण स्वामींनी असं नाही सांगितलं की हा दीक्षितांचा आचार धर्म, हा नामधारकांचा आचार धर्म, हा वेदवंतांचा आचार धर्म, हा बोधवंतांचा आचार धर्म. अशा प्रकारचं वर्गीकरण स्वामींनी नाही केलं. स्वामींनी जो काही अस्तित्वरीचा तो धर्म सांगितला, जो आचार धर्म सांगितला, तो सर्वांसाठी सरसकट एक सांगितला आणि एकू देवो एकू धर्म म्हणून सांगितला. या सगळ्या अशा पद्धतीनं जेव्हा त्या नायकाच्या औसाच्या लक्षात येते की आपलं चुकलंय, मग ती कुठं मानते, ठीक आहे मी तुमचं काम ऐकेल, काय असेल तर मी तो व्यापार मी करणार आहे. एकूण आपल्या मनामध्ये असणारे हे जे काही गुण आहे,
मन आणि बुद्धी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि या मन आणि बुद्धीनं मोठा खेळ खंडोबा केला आहे. मात्र मन आणि बुद्धीनं मोक्षही लोकांना मिळवून दिले आहे, जीवांना मिळवून दिलेला आहे. मन वाटेल तिकडे भरकटत जाते आणि मग आपल्या आचरणामध्ये खंड पडते. आचरण म्हणजे काय? साधा एखादा गावातला माणूस असेल, गृहस्थ असेल, तर त्याने जर ठरवलं की मी बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय राज्यघटनेनुसार कायद्याचं पालन करेल, तर ते आचरणच झालेलं आहे, ते आचरणच आहे. अहो, चांगलं वागणं, समाजामध्ये बोलणं, चांगल्या पद्धतीनं उठणं बसणं करणं, ज्या काही उठी बसीचं ज्ञान आहे, समाजामध्ये कसं उठलं पाहिजे, बोललं पाहिजे, ते ठेवलं पाहिजे आपण व्यवस्थित. मागे एका पोथीमध्ये गेलो, आपण चर्चात्मक बोलूया. अशी ही सगळी ज्ञानसभा चाललेली आहे, लोक मोठ्यानं बोलत आहेत. त्यातले 4 लोक तंबाखू गोटत आहेत. कुणीतरी एक शुद्ध गेला आणि त्यांना सांगितलं की हे तुम्ही मोठ्याने बोलू नका आणि तंबाखाचं सेवन किंवा जे काही असेल ते या परिसराच्या बाहेर करा. हे उठी बसीचं ज्ञान, तसंच समाजामध्ये, कुटुंबामध्ये वावरण्याचं ज्ञान आपल्याला मिळवलं पाहिजे. आपण परमेश्वराचा मोक्ष काही सोपा आहे? मुक्ती काही सोपी आहे? पण इथं खऱ्या अर्थानं जीवाला आपली जी काही प्रगती करून घ्यायची आहे ती या कुटुंबामध्येच करून घ्यायची आहे, ती या समाजाच्याच माध्यमातून करून घ्यायची आहे. उद्या चालून असं जर म्हटलं की या प्रपंचाची मला गरज नाही, तर तुमचा मोक्ष जो आहे तो मोक्ष तुम्हाला मिळू शकत नाही. ही जी काही 4 पदार्थ सांगितली, ही 4 पदार्थ जी आहेत ही माध्यम आहेत. देवता माध्यम असेल आणि या सगळ्या दृष्टीनं आपल्याला ज्या काही वेगवेगळ्या अशा प्रकारच्या लीळा आहेत त्या आपल्याला सांगितलेल्या आहेत. आपण पाहतोय की भटोबास नागदेवाचार्य पंथाचे प्रथम आचार्य झाल्यानंतर आणि आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरापंथी गेल्यानंतर एका गावी आमचे नागदेवाचार्य जातात. त्यांची व्यासपीठावर ती पूजा होते आणि ती पूजा सुवर्णपुष्पी पूजा होते. जे कोणी तिथले त्यांचे शिष्य आहेत ते पूजा करतात आणि ते अश्रू ढाळतात, अश्रुपात करतात नागदेवाचार्य. आणि ते यजमान म्हणतात, दुःखे का करिता? तुम्ही दुःख का करिता? एवढे मोठे आचार्य, तुम्ही दुःखे का करिता? तेव्हा त्या यजमानाला, त्यांच्या शिष्याला ते सांगतात का अस्थिपरी काय माझी या बापाशी वेळली? हे आचार प्रणालीचं जे ज्ञान आहे ते काही माझ्या बापासाठी सांगितलं, जो हयात नाही. स्वतःचा बाप काढणारे आमचे नागदेवाचार्य, महानुभाव पंथाचे पहिले आचार्य, त्यांनी सांगितलं की वैराग्य कसं असलं पाहिजे. दुःखानं अश्रू आले त्यांच्या डोळ्यात की अशा प्रकारचा मान सन्मान मी घ्यायला नको. पण समाजामध्ये आज आपण पाहतोय की कसं आहे, हे पंथीय परिप्रेक्ष्यातलं सोडून द्या. थोडं अधिकरणांचं आगत स्वागत आपल्याला करायचंच असते. कारण की साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. ज्ञानियाची निदर्शने, पापा होती पुरचरणे, म्हणून तयाचा अवेर कवडी करू नये, असं आमचं भाष्यकार म्हणतात. जो कोणी ज्ञानी तुमच्या गावात येत असेल, गावात कोणी ज्ञानी असेल, तो तुमच्या याच्यामधला दीक्षित असेल, ज्यानं वस्त्र परिधान केलेले असतील, तो देवाच्या स्मरणात आहे. अन्यही साधू असेल, वारकरी संप्रदायाचे आमचे साधू असतील, कोणीही साधू असतो, तो ज्ञानी आहे. आणि त्या ज्ञानीच्या दर्शनानं सामान्य माणसाच्या पापाची मळ जी आहे, पाप आहे, ते क्षालन केलं जाते असं भाष्यकार सांगतात. म्हणून महानुभाव संप्रदायामध्ये जे कपाळाला पूजन केलं जाते ते पैशाचं पूजन नाही आहे, ते जे आहे ते ज्ञान नावाच्या वस्तूचं पूजन आहे. ज्ञान नावाची एक वस्तू असे तिचं पूजन आहे. ते 15 रुपये 20 रुपये आपण कपाळाला लावतो ते त्या ज्ञानाचं पूजन आहे. त्याच्याविषयी खूप गैरसमज आहे, पंथामध्ये आहे आणि पंथाच्या बाहेरही आहे. कारण की हा ज्ञानमय पंथ चालवण्यासाठी काही द्रव्याची गरज असते. परंतु जेव्हा हे पूजन अधिकरणांचं होते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की त्या अधिकरणामध्ये असलेल्या जीवाचं ते पूजन नसून त्या
शरीर रूपी त्या याच्यामध्ये असणाऱ्या पुडीमध्ये असणाऱ्या त्या ज्ञान नावाच्या परमेश्वर रूपी ज्ञान नावाच्या वस्तूचं ते पूजन आहे. ज्ञानाला वस्तू म्हटलेलं आहे. भटोबासांनी सांगितलेलं आहे ज्ञान नावाची ही वस्तू असे आणि ती पवित्र आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम. जो कोणी श्रद्धावान असेल त्याला ज्ञानाचा परिचय होतो. जो कोणी श्रद्धावान असेल तोच खऱ्या अर्थानं त्या ज्ञानाचा लाभ घेऊ शकतो. ज्ञान मिळवणं हे कठीण आहे. ज्ञान मिळवण्याचे वेगवेगळे टप्पे आहेत आणि त्या टप्प्यानं आपल्याला जायचं असते. कुठलंही ज्ञान असो, व्यवहारातलं ज्ञान असो, आपल्या कुटुंबातलं ज्ञान असो, परंतु आपण आपल्या आत्मिक ज्ञानासाठी झटलो पाहिजे. आपण खूप आचरण करतो. आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या काही ज्या गोष्टी आहेत, बंगला आहे, कार आहे, गाडी आहे, प्लॉट आहे, या ज्या भौतिक सुख साधन प्राप्त करण्यासाठी आमचा प्रचंड संघर्ष चाललेला आहे. त्याच्यात आमचा प्रचंड वेळ जातो आहे. प्रपंच केलाच पाहिजे. प्रपंच करावा नेटका. आमचे साधू संत म्हणाले नेटका प्रपंच केला पाहिजे. प्रपंचाचं सगळं निपटवलं पाहिजे, केलं पाहिजे. परंतु प्रपंच करत असताना नुसतं प्रपंचातच गुंतून न राहता निष्काम बुद्धीनं काही कर्म केली पाहिजे. गोपालकृष्ण महाराज सांगतात आणि तो आचार सांगताना गोपालकृष्ण महाराज म्हणतात की हे निष्काम कर्म करत असताना याचे बंधन तुला लागणार नाही. गीतेमध्ये हे सगळं जे काही ज्ञान आलेलं आहे, या ज्ञानाच्या माध्यमातून ही जी काही आचार धर्म आहे तोच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 800 वर्षापूर्वी सांगितला. आपल्या घरी सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा लागतात, परंतु माझ्या मनावरती येणारी काजळी ते दूर करण्यासाठी मात्र मी काहीही प्रयत्न करीत नाही. आणि म्हणून बिना खर्चाचा सोपा उपाय स्वामींनी सांगितलेला आहे. नामस्मरणाचं महात्म्य सांगितलेलं आहे. तुम्ही भारतातल्या कुठल्याही परंपरेत जा, आमच्या मुस्लिम धर्मात जा, त्यांच्याकडेही एक गाठी असते, पांढऱ्या रंगाची गाठी असते. नामस्मरण जे आहे ते नामस्मरण अत्यंत महत्वाचं नामस्मरण आहे. नामे वेद, नामे बोध, नामे अनुसरण. नामामध्ये प्रचंड अशा प्रकारची ताकद आहे आणि त्या नामानं तुम्हाला ज्ञानही प्राप्त होते. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला प्रपंचातल्या पाहिजे असतील, परमेश्वराचं जर तुम्ही याचना करत असाल, परमेश्वराकडे शरणागत बुद्धीने जात असाल, शरणांगतः गीतेमध्ये तो श्लोक येतो. शरणांगत बुद्धीने जर तू मला शरण गेला तर तुझ्या सगळ्या ज्या योगक्षेमाची जी काही व्यवस्था आहे तो मी पाहून घेईन, असं आश्वासन गोपालकृष्ण महाराजांनी सगळ्यांना दिलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना मात्र 4 पदार्थामध्ये जीव हा जो पदार्थ आहे, जीव म्हणजे मी आहे, आणि हा पदार्थाच्या गुण वैशिष्ट्य आपण समजून घेतले पाहिजे. आणि प्रपंच आहे त्याचे गुण वैशिष्ट्य आपण समजून घेतले पाहिजे, देवतेंचे गुण वैशिष्ट्य समजून घेतले पाहिजे. आणि हे तीनही पदार्थ जे आहेत याचा वरचा सगळ्यात महान आणि शिखर असणारा असा जो हिमालयाचं शिखर असणारा जो पदार्थ आहे तो म्हणजे आमचा परमेश्वर आहे. म्हणून आपण एकेश्वर भक्तीचा मार्ग आपण निवडला पाहिजे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, वेगवेगळ्या ओवीतून ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. एकेश्वर भक्तीचा आवाज उठवलेला आहे ज्ञानेश्वरांनी, आणि संत तुकारामांनी तेच सांगितलेलं आहे. या सगळ्या संतांनी, या सगळ्या महापुरुषांनी, महंतांनी, आमच्या पूर्वजांनी मनाची उजाडता करण्यासाठी जी काही आचार प्रणाली सांगितली आहे ती आचार प्रणाली अत्यंत महत्वाची आहे. आत्मज्ञाने मोक्षू असं स्वामी म्हणाले. आत्मज्ञान झालं पाहिजे. आत्मज्ञान केव्हा होईल? मी कोण आहे, मी कुठून आलो, मला काय करायचं आहे, माझ्या येण्याचा इथे काय उद्देश आहे, याचं वर्गीकरण जोपर्यंत जीव किंवा मनुष्य करत नाही, जोपर्यंत प्रपंचामध्ये किंवा घरी कुटुंबामध्ये एखादी समस्या निर्माण झाल्यावर त्याचं आपण वर्गीकरण करत नाही, आर्थिक समस्या आहे की सामाजिक समस्या आहे की कौटुंबिक समस्या आहे, त्याच्यावरचे उपाय शोधण्यासाठी जसं आपण वर्गीकरण करतो
आणि वर्गीकरण करत असताना काय केल्यानं काय बरं होईल हे आपण पाहतो. ताप कुठल्या प्रकारचा आहे, मलेरियाचा आहे की व्हायरल आहे की डेंग्यूचा आहे, याची तपासणी जशी रक्ताच्या द्वारे होते तशी तपासणी या आत्म्यानं आपल्या उद्धाराची करण्यासाठीचे जे काही पॅरामीटर्स आहेत, जी काही परिमाणक आहेत, जी काही तापमापी आहेत, ती तापमापी जीवानं स्वतःला लावली पाहिजे. आणि परमेश्वरी तत्व काय सांगते त्याच्यानुसार आपल्या आचरणाकडे खऱ्या अर्थानं गेलं पाहिजे. महानुभाव तत्वानुसार स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक ही जी काही 4 साधनं आहे आणि या अशा मेळ्याच्या माध्यमाने या 4ही साधनांचा एक मेळ बसतो आणि या मेळातून एक अशा प्रकारची एक वातावरण निर्मिती होते. आणि म्हणूनच आमच्या शास्त्रकारांनी आणि स्वामींनी म्हटलं आहे हे भेटल्या एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पाडू जाय. जेव्हा सद्गुणी माणसं सगळे साधू संत किंवा वासनिक किंवा नामधारक किंवा आपण एकमेकांना भेटलो तो परमेश्वर भेटण्याचा आनंद आहे. आपल्या सगळ्यांशी भेट झाली. मला असं वाटते की हा परमेश्वर मला भेटलेला आहे माझा. या सगळ्या दृष्टीनं आपल्या प्रपंचासाठी आपली जेवढी धावधाव असते किंबहुना त्याच्यापेक्षा धावधाव जी आहे ती आपण या आपल्या आत्मज्ञानासाठी केली पाहिजे. आणि आमच्यासारखे जे गृहस्थाश्रमीचे जे लोक आहेत, जे गृहस्थात आहेत, त्यांना तर प्रचंड तारेवरची कसरत असते आणि ती तारेवरची कसरत असताना ज्ञानमोचक सांगितलं आहे आणि दास्यमोचक सांगितलेलं आहे. या कुष्ट्या गावातली सगळे नवयुवक असतील, सगळे जे काही तरुण मंडळी असेल, पंथीय असेल किंवा पंथीय नसेलही, अन्य पंथीय असेल, अन्य संप्रदायाचे लोक असेल, त्यांनी इथे जे काही मदत केली असेल या कार्यासाठी ते दास्य आहे, परमेश्वराचं दास्य आहे. प्रत्यक्ष मदत केली असेल, अप्रत्यक्ष मदत केली असेल, स्वयं दास्य तपस्विना, स्वतः दास्य आणि परमेश्वराच्या सेवेचं परमेश्वराच्या कार्याचं दास्य हे खऱ्या अर्थानं मुक्तीचं एक माध्यम आहे आणि त्याच्यातून परमेश्वर आपल्याला मिळू शकतो. म्हणून इथं जे धावणारे कार्यकर्ते असतील बाबाजी किंवा आपल्या मार्गदर्शनात काम करणारी ही सगळी मंडळी असेल, त्यांचं आपापलं छोटंसं काही काम असेल त्याचं त्याला गोमट भेटणार आहे. स्वामींनी सांगितलंय म्हणजे जेव्हा तुम्ही गोमट कराल तेव्हा त्याचं फळ तुम्हाला गोमटच मिळणार आहे, चांगलंच मिळणार आहे. आणि ओक्त जर करत असाल तर तो ओक्त गोमटे अशी न पवे. वाईट करत असाल, एखादी गोष्ट चांगलं काम होत असेल त्याच्यात जर अडचण येत असेल, आणखीन आपण काड्या करत असू तर त्याच्यामुळे तुम्हाला लाभ त्याचा होणार नाही. कुठल्याही गोष्टीला हे सूत्र लावा. माझ्या मनामध्ये जर एखादा विचार आला, वाईट अविचार आला आणि मी एखाद्याला त्याच्यामधून हिंसा झाली तर त्या हिंसेचा लेप, त्या हिंसेचा पाप मला लागणार आहे. हिंसा पाप आणि पापात नरक म्हटलेला आहे. हिंसा पाप आहे आणि आपण तर प्रचंड हिंसा करत असतो. साधू संतांच्या हिंसेला माफी आहे थोडी. जे दैवराहतीत आहेत त्यांना माफी आहे. त्यांना माफी अशी आहे की ते परमेश्वराच्या कार्यासाठी, तत्वासाठी अनुसरलेले आहेत. त्यांनी वस्त्राचं परिधान केलेलं आहे, त्या तत्वाचा परिधान केलेला आहे, त्या विचाराचं परिधान त्यांनी केलेलं आहे. नुसतं वस्त्रच परिधान केलेले नाही आहे, ते सातत्यानं स्मरणात असतात. आमच्या तपस्विनी आहे. ज्ञान मिळवण्याचं काम सातत्याने त्यांनी आपल्या आयुष्यभर केलेलं आहे. या सगळ्या दृष्टीनं ज्ञानाचं प्रचंड महत्व गोपाळ कृष्ण महाराजांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना प्रचंड हिंसा समाजामध्ये होते आहे. म्हणजे पहिल्यांदा जे हिंसा आहे ही पहा कशी अतिरेकी हिंसा असते. पहिल्यांदा मनातल्या मनात ती हिंसा होते, मानसिक हिंसा होते. मनातल्या मनातच म्हणतो आपण. एखादा जर गाडीवाला जर गेला आणि तो कट मारून जर गेला तर लगेच आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटते. क्रियेची प्रतिक्रिया उमटतच असते. क्रियेची प्रतिक्रिया उमटल्यावरती तो गाडीवाला जेव्हा कट मारून जातो तेव्हा आपलं डोकं खराब होते. आपण म्हणतो त्याच्या नावाने एखादी शिवी किंवा त्याचा एक अविचार त्याचा आपल्या डोक्या मनामध्ये येतो. परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात की असे उल्लेख सुद्धा कोणाच्या वाईट याचे चिंतू नका. मुक्तीची सार त्याने मुंगी विरून चिंतावे. काय थोर विचार आहे हो. हे सुभाषित झालेलं आहे. स्वामींचे जे सूत्र आहे हे सूत्र नाही आणि हे सूत्र सुद्धा पुढे येण्याची गरज आहे.
तुम्हाला जर मोक्षाची चाळ असेल, तुम्हाला जर मुक्ती पाहिजे असेल, तुम्हाला जर चांगलं जगायचं असेल तर मुंगीशी देखील वैरत्व तुम्ही करू नका. मुंगी हा शूद्र जीव आहे विश्वाच्या फापट पसाऱ्यामध्ये. कुठे कुठे ते दिसत नाही, पण चालता बोलता आपल्या पायाने ते हिंसा होते. परंतु साधू संतांच्या पायाने होणारी जी हिंसा आहे परमेश्वरानं त्याला थोडी माफी दिलेली आहे. परंतु माझ्यासारख्याने किंवा आपण जे गृहस्थाश्रमी असतो तेव्हा त्याने ते पाहूनच चाललं पाहिजे. आपले मोठे मोठे जे अधिकरण असतात ते खाली पाहून चालतात. माझ्याच्याने काही हिंसा होणार तर नाही. म्हणजे छोट्याशा जीवजंतूची हिंसा ही मनुष्याला खऱ्या अर्थानं खाली पाडते, त्याला मोक्ष मार्गापासून दूर वळवते, अधोगतीकडे नेते. तेव्हा कितीतरी मोठ्या हिंसा आपण आपल्या प्रपंचामध्ये करत असतो. आपल्या मुलाबाळांना आपण बोलतो, आपल्या जी काही घरची स्त्री असेल त्यांना आपण बोलतो, शेजारी पाजारी असेल त्यांच्याशी आपण भांडणं करतो. मनातल्या हिंसेचे उल्लेख नंतरच्या काळामध्ये वाचिक होतात, त्याचं रूपांतर वाचेमध्ये होतं. म्हणजे सुरुवातीला एखाद्याच्या विषयी येणारी जे काही मानसिक उल्लेख आहेत ते फक्त मानसिक उल्लेख मनातल्या मनात राहतात 2, 4, 5 दिवस, आणि मग त्याचं रूपांतर शिवीमध्ये होतं. ती झाली वाचिक हिंसा. आणि शिवीमध्ये हिंसा झाल्यानंतर त्याचं समोरच्याचं मन दुखवतं, आणि जेव्हा त्याच्या पलीकडे तो जीव जातो तेव्हा शारीरिक हिंसा होते. आणि या 3 हिंसेनं मनुष्य जीवाचं सत्यानाश करून टाकलेला आहे. हिंसा आपण टाळली पाहिजे, सातत्यानं जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, विवेक बुद्धी लावली पाहिजे. तोच खरा आचार धर्म आहे. मन मानेल तिकडे घेऊन जातं, मन वढाय वढाय फिरून येई उभ्या हिरव्या पिकावर. आमच्या बहिणाबाई चौधरी म्हणाऱ्या. पण मनाला आपण परत परत बुद्धी नावाची देवानं परमेश्वरानं अशी गोष्ट आपल्याला दिलेली आहे, ब्रेन. त्या बुद्धीचा आपण विवेकपूर्ण वापर करण्याचा काम हा आचार धर्म करत असतो. मी काही फक्त महानुभावांच्या आचार धर्मावरती बोलणार नाही, त्यांच्या अनुषंगानं असणाऱ्या समाजामध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण चिंतन करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. या सगळ्या दृष्टीनं महादाईसाबाई आमची सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना प्रश्न करते. स्वामी असे समोर बसलेले आहेत, महादाईसाबाई आहेत, बाकीचे भक्तगण आहेत, आणि निरूपण चालू आहे. तेव्हा आमची महादाईसाबाई ही महदंबा म्हणते, जिनं आद्य अशा प्रकारचा कवयित्रीचा मान तिच्याकडे आहे. ती म्हणते, जीजी परमेश्वराचे स्वरूप कसे असते, कसे आहे. तेव्हा दस्तूर खुद्द परमेश्वर, स्वामींना परमेश्वर मानणारी महादाईसा स्वामी स्वतःकडे हात दाखवून म्हणतात, हे असे ते भरवे नव्हे, भितरी असे ते बरवे. जे आम्ही दिसतो ते बरवे नाही आहे, जे भितरी असे ते बरवे. म्हणजे परमेश्वर स्वरूप जे आहे भक्ताच्या मनामध्ये सत्वस्थिता धर्मी अधिकारू या सूत्रानुसार त्याच्या हृदयामध्ये जेव्हा सत्व येईल तेव्हा खऱ्या अर्थानं परमेश्वराचं स्वरूप त्याला समजेल. हे बरवे नव्हे. बाहेरची मूर्ती म्हणजे हे काही चांगलं नाही आहे, बरवे म्हणजे चांगलं. जे भितरी असे ते बरवे, जे हृदयात आहे, परमेश्वराच्या अंतरात आहे, भक्ताच्या अंतरात आहे, हृदयगाम्यतेत आहे, ते बरव आहे, ते उत्तम आहे. मग हे बरवे पण कायसे नाही देखे. महादाईसाबाई आमची चर्चक आहे, जिज्ञासक आहे. म्हातारी चर्चक, म्हातारी जिज्ञासक, याचं काही पुसतची असे. सातत्यानं या महादाईसाबाईनं आम्हाला श्रीकृष्ण चरित्र काढून दिलं. तिनं आम्हाला या आत्मोद्धाराचं सगळं शब्दरूप वचन परमेश्वर वचन रूप परमेश्वर आम्हाला काढून दिलेलं आहे. कशाने पाहायचं परमेश्वराचं स्वरूप. स्वामी सांगतात की हे बरवे नव्हे, भितरी बर असे ते बरवे. तेव्हा स्वामी म्हणतात, सकळ संपत्ती बाई, सकळ संपत्ती त्या असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती. ऐसे जे भितरी उमटे ते भितरी असे तवते दिसे. तुमच्या मनामध्ये जेव्हा असं निर्माण होईल, मनामध्ये परमेश्वर येईल की माझी घोडा, जे काही गाडी असेल, बंगला असेल, घोडा असेल, ही जी काही सगळी भौतिक संपत्ती आहे ही सगळी असंपत्ती आहे, काही कामाची नाही.
जीवाची खरी संपत्ती जी आहे ती परमेश्वर ही खरी संपत्ती आहे आणि त्याचा संचय आपण जसा एक एक रुपया साठवून प्रपंचासाठी ही मोठी जी काही परमेश्वरानं तिला संपत्ती म्हटलेला आहे त्याच्यासाठी मोठा आपण काळ देतो, पण परमेश्वराची संपत्ती आपण क्षणाक्षणाने स्मरणाच्या माध्यमातून या आचरण धर्माच्या माध्यमातून आपण वेचली पाहिजे आणि तीच खऱ्या अर्थानं जीवाची संपत्ती आहे. या संपत्तीच्या दृष्टीनं भांडवलशाही वातावरणामध्ये आपण वाहत असताना आपण पाहतोय की तिकडे इराण इराकचे युद्ध चाललं आहे, इस्रायलचं चाललं आहे, रशिया युक्रेनचं युद्ध चाललेलं आहे. भोगभूमीमध्ये प्रचंड अशा प्रकारची हिंसा चालली आहे आणि कर्मभूमीमध्येही हिंसा चाललेली आहे. तिकडेही हिंसा आहे आणि इकडेही हिंसा आहे. महाभारताच्या महायुद्धामध्ये 40 लाख लोक मारल्या गेली, 40 लाख लोक मारल्या गेली. कर्मभूमीत ते युद्ध झालं. आज जगामध्ये प्रचंड युद्ध चालू आहे, परंतु जे महाभारतातलं युद्ध होतं ते सर्वज्ञ श्री चक्रधार आमच्या गोपाळकृष्ण महाराजांच्या नेतृत्वात धर्म संस्थापनार्थाचं युद्ध होतं. त्या जीवांना त्या पद्धतीचं दुःखापासून ती मुक्ती अर्जुनाच्या माध्यमातून प्रचंड अशा प्रकारची हिंसा घडवून घेतलेली आहे श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांनी. परंतु सांगितलं, त्याला आश्वस्त केलंय की धर्म संस्थापनासाठी यांचा काहीतरी उच्चाटन झालं पाहिजे, म्हणून या हिंसेचे लेप तुला लागणार नाही. आणि आज आपण असंनिधानी आहोत, परमेश्वर नाही आहे. म्हणून स्वामींनी असंनिधानीचा धर्म तुम्हा सगळ्यांना सांगितला. वचनरूप परमेश्वर दिला आणि या वचनरूप परमेश्वराच्या माध्यमातून माझं जीवन कशा प्रकारचं सुखकारक होईल. खऱ्या अर्थानं मोबाईल माझी काही जी संपत्ती आहे यानं माझं जीवन सुखकारक होणार नाही. तर मला जर काही सुख पाहिजे असेल, जर मला समाधान पाहिजे असेल, मला जर त्या समाधानाचं बोनस पुढच्या आयुष्यामध्ये जर घ्यायचं असेल तर मात्र परमेश्वराची संपत्ती आपण केली पाहिजे. स्वामी म्हणाले, शब्दे सामर्थ्य आती, शब्दात प्रचंड सामर्थ्य आहे. एका शब्दाने मनुष्य दुखावला जातो, एका शब्दाने मनुष्य सुखावला जातो. सुखाचे शब्द तुम्हाला कुठेतरी परमेश्वराच्या जवळ नेतात, दुखावण्याचे शब्द तुमच्या मुखातून निघाना आले तुम्हाला कुठेतरी नरकाकडे नेत असतात. याचं भान जीवानं ठेवण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आज प्रचंड वाचिक हिंसा होते, शारीरिक मानसिक हिंसा होते आणि या हिंसेच्या काळामध्ये जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्या जीवाची काय कोणती संपत्ती आहे त्याच्याकडे देखील आपण पाहिलं पाहिजे. हे सगळं निरूपण चाललं असताना भटोबा साहेब बसलेले, स्वामी आहेत, सगळा शिष्य परिवार आहे आणि तुम्ही स्वामी आम्हाला इतकं निरूपण करता, सांगता, सगळं सांगता, परंतु भटोबासांच्या मनामध्ये प्रश्न येतो. गोपाळकृष्ण महाराजांनी तत्वज्ञान सांगितलं आणि त्या नंतरच्या अनेक वर्षाच्या नंतर तिथून आता आजपासून 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी झाले, तरी जीव म्हणून, जीवाचा प्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने भटोबा स्वामींना प्रश्न करतात. येथीचे बोधवंत विषय व्यवहारापासून का नुजडती? तुमचे जे बोधवंत आहेत, तुमचे जे काही शिष्य आहेत, ते शिष्य या विषय व्यवहार जो आहे त्याच्यापासून का नुजडत नाही, का उजडत नाही? नुजडती असा शब्द आहे, नकारार्थी शब्द आहे. का नुजडती, का उजडत नाही? तुम्ही इतकं सगळं सांगतात. स्वामी म्हणतात की जीव ईश्वरी निल्लळ होती, जैसे तैसे विषयी विषय व्यवहारी जीव निल्लळ नव्हे. ती निल्लळ म्हणजे लळा नसलेला, आणि परमेश्वराच्या विषयी जीवाला अजिबात लळा नाही असं स्वामी दस्तरपूत सांगतात. परमेश्वराच्या विषयी अजिबात लळा नाही जीवाला, परंतु विषय व्यवहारातल्या काही गोष्टी असेल, 2 एकर शेत जर विकत घ्यायचं असेल, धुऱ्यासाठीचे भांडणं आपण आपल्या गावामध्ये किंवा इकडे तिकडे पाहत असतो. तो कधी 4 इंच जरी इकडे सरकला तर त्या विषय व्यवहारासाठीचे भांडणं होतात. आणि या विषय व्यवहारात त्याचं मन असल्याच्यामुळे ते माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही असं दस्तूर खुद्द श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून अर्जुनाला सांगितलं की तू बाकीची चिंता सोड,
फक्त तू मला अक्षराने ये, मला लीन हो. आणि या लीनतेतून खऱ्या अर्थानं जीवाचं जे काही भाग्य आहे, जे काही आत्म्याचा उद्धार होणार आहे, ते तुम्हाला करायचं आहे. पुढे स्वामी म्हणतात की जीव दृष्टार्थी आहे. म्हणून जीव दृष्टार्थी आहे, प्रचंड अशा प्रकारचा स्वार्थी आहे. आणि तो दृष्टार्थी आहे, दृष्ट पदार्थाच्या भागे तो लागतोय. आणि या दृष्ट पदार्थाच्या बागे लागल्याच्या मुळे भटोबासांचा परत प्रश्न आहे की जे जे हे शास्त्र करतात, तुम्ही जे शास्त्र निरूपिलेले आहे, सांगितलेले आहे, हे शास्त्र कौनी जे काही आहे ते दृष्टाकारणे अभ्यासी, काही अदृष्टाकारणे अभ्यासी. या दोघांशी काही फळ होय. म्हणजे काही लोक त्याच्यामधून दृष्टाकारणे खऱ्या अर्थानं शास्त्र घेतात, काही अदृष्टाकारणे घेतात. तेव्हा स्वामी म्हणतात दृष्टे अदृष्ट न साधे. दृष्ट गोष्टी ज्या भौतिक गोष्टी आहेत, ज्या दिसणार आहेत, प्रपंच दिसणारा आहे, आज घर आहे, उद्या पडणार आहे, आज आपण जिवंत आहोत, सहदेव आहोत, आपला देहही नष्ट होणार आहे. हे जे काही गाव असेल, हे जे काही दिसणारे, डोळ्यानं दिसणारे जे पदार्थ आहे, हा प्रपंच आहे, हा संपणार आहे. आणि प्रपंचाची व्याख्या करताना स्वामी म्हणाले जे असे ते दिसे, दिसे ते नासे. डोळ्यानं आपल्याला जे जे दिसते ते दिसते, परंतु त्याचा नाश होणार आहे. म्हणून या नाश होणाऱ्या नश्वर अशा वस्तूकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. प्रपंच चालवायचाच आहे, प्रपंच आपल्याला नेटकाच करायचा आहे, मुलांचे शिक्षणही करायचे आहे, सगळाच करायचं आहे. परंतु स्वामी सांगतात चांगदेव भटांना, या ते 7-8 वेळा तरी आठवीचे, या ते 2-4 वेळा तरी आठवीचे, या ते 1-2 वेळा तरी आठवीचे, या ते 1 वेळा तरी आठवीचे, परी दिवस वंद जाऊ ने दीजे. हे माणसाचं खरं भांडवल आहे, हे खरी संपत्ती आहे. नुसतं दृष्टाच्या मागे लागून काहीही साध्य होणार नाही. आणि दृष्ट अदृष्ट न साधे, अमोचका बोलजती ते दृष्ट. आणि जे लोक किंवा जी मंडळी किंवा आपण स्वतः, दुसऱ्याचा नाही उल्लेख करायचा, आपल्यापासून सुरुवात करायची. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. चांगल्या कामाची सुरुवात आपल्यापासून करायची. पण आपलं काय चाललं आहे, माझं काय चाललेलं आहे, आपण दृष्टाच्याच मागे आहोत. बाकी पाहून घेऊ म्हणते, हा जन्म भेटला, पुढच्या जन्मातलं पाहून घेऊ. अरे हे 1-1 रुपये जसं जमवतात तसं हे आपल्याला पुढच्या आयुष्यासाठी आहे. हे तर कपडे टाकून आपल्याला जायचेच आहे. कपडे फाटले की टेलरकडे जातो, दुकानात जातो, किंवा रेडीमेड नवीन ड्रेस घेतो आणि तो घालतो. तसंच या जीवाला लाभलेल्या देहाचं आहे आणि नश्वर आहे. देहही संपणार आहे. कुणी आपण काही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. मोठे मोठे महापुरुष होते, सगळे आले, सगळे गेले, आपलं कार्य करून गेले, सत्कार्य करून गेले. कुणाला जिथं थांबायचं नाही. परंतु आपण इतक्या अशा क्षुल्लक अशा गोष्टीसाठी इतक्या पद्धतीनं आपली भांडणं चालवले आहे. प्रचंड प्रकारचं जे काही द्वंद्व आपल्या मनामध्ये चालू आहे, जे द्वंद्व त्या अर्जुनाच्या मनामध्ये होतं आणि त्याने तो भ्रामक झालेला होता. नुसतं अर्जुनच भ्रामक झालेला नव्हता, तर आपण पाहतोय की आपल्या प्रपंचामध्ये आपणही भ्रमून गेलेलो आहोत. आणि त्यामध्ये गुरफटून गेल्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की यानं आपला तोटा होते, तरी आपण त्या गोष्टी करतो. परत मन तिकडे जाते, परत आपण त्याला डिवचतो. या सगळ्या गोष्टीतून आपण जे आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याचं हे जे शास्त्र आहे, हे अद्वैत शास्त्र आहे. हे अद्वैत शास्त्र असं आहे की आज वाचलं आणि उद्या जर वाचलं नाही तर ते लक्षात येत नाही. सातत्याने याची आवर्तन करतात. म्हणून आमचे वैरागी बाबा सातत्यानं 6 महिने गेले की वेगवेगळ्या भागामध्ये अशा कार्यक्रमाचं आयोजन करतात. आणि या भागामध्ये आयोजन करत असताना याच्या आधी वलगावला झाला, त्याच्या आधी राडगावला झाला, सातत्यानं चाललाय. बाबांच्या मार्गदर्शनात मीही काम करतो. या सगळ्या दृष्टीनं पाहत असताना याची गरज आहे. आणि ही गरज असताना यांना आपल्याला मनाची उजळता येते. आणि ही उजळता आणण्यासाठी खऱ्या अर्थानं जर काही गरज आहे, ती गरज आपल्याला ज्ञानाची गरज आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा.
म्हणजे हे जे काही ज्ञानाग्नी आहे, हा जो ज्ञानाचा अग्नी इथं प्रज्वलित होतो या सभांमधून, या ज्ञानसत्रांमधून, तुमच्या आयुष्यात घडणारी जी काही कर्म आहेत त्या कर्माचा नाश करणारा हा ज्ञानाग्नी आहे, जो बाबांनी सातत्यानं सुरू ठेवलेला आहे. या ज्ञानाग्नीमध्ये तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समिधा अर्पण करण्याची आपल्याला या निमित्तानं संधी मिळत असते. ज्या पद्धतीने एखादा वनवा पेटला, एखादी जर आग लागली तर त्याच्यामध्ये सुक्याबरोबर ओलही जळते म्हणतो आपण. म्हणजे सुकं लाकूड असेल तर त्याच्याबरोबर ओल्याला सुद्धा अग्निपेट घेते. तसंच या ज्ञानानं तुमचे जे काही कर्म होत असतात, अकर्म होत असतात, आणि ते जे काही कर्म प्रपंचातले असतात, दैवराहाटीच्या लोकांना तेवढा लेप नाही आहे, परंतु कर्मराहाटीची आमची सारखी लोक आहेत, त्यांना प्रचंड अशा प्रकारचे लेप या सगळ्या कर्माच्या मुळे लागत असतात. आणि ते आपण रोजच्या रोज आपण क्षालन केले पाहिजे. नामस्मरण त्याच्यासाठी, देवाच्या ज्या काही विधी आहेत त्याच्यामध्ये सहभागी होणं, देवाचं दास्य करणं. आज परमेश्वर मूर्त स्वरूपात नाही आहे आपल्यासमोर, अमूर्त आहे, अव्यक्त आहे. परमेश्वर असंग आहे, परमेश्वर असंग आहे. तो तुम्हाला कुठंच दिसत नाही, तो त्रयस्थ आहे आणि त्याच्याकडे कोणताच व्यापार नाही, ना तो कोणतं फळ देतो. सगळं देवता फळ देत असतात. जीवाला जे काही फळ मिळतं ते सगळं देवता देत असतात. परमेश्वर काहीच देत नाही. परमेश्वर एकच गोष्ट देते आणि ती इतकी मधुर आहे, सुंदर आहे की जगात त्याच्यासारखी सुंदर कुठलीच गोष्ट नाही. आणि तो आहे म्हणजे कैवल्यानंद, जो आहे मोक्षानंद, तो परमेश्वर स्वरूपी असतो. म्हणून या सगळ्या ईश्वराच्या मनोभूमिकेने चालणारा हा जो प्रपंचातला व्यापार आहे, देवतांचा व्यापार आहे, जीवांचा जो आहे, त्याचं सगळं व्यवस्थापन परमेश्वरानं बरोबर लावून दिलेलं आहे. आणि त्याची आचार प्रणाली सांगत असताना आपल्याला हा आचार धर्म हेच सांगतं की तुझी वाट, तुझं पाऊल जर वाकडं परत असेल तर हा आचार धर्म तुझ्या सोबतीला आहे. वचन रूप परमेश्वर तुझ्या सोबतीला आहे. वाकडं पाऊल टाकू नकोस. हा वचन रूप परमेश्वर हा असन्निधानीचा धर्म आहे. आणि या असन्निधानीच्या धर्मामुळे स्वामींना प्रश्न केला महादायसाने की तुमच्या सन्निधानी असूनही तर लोक काही चांगलं आचरत नाहीत. जी तुम्ही स्वतः प्रत्यक्ष परमेश्वर असूनही ते काही आचरत नाहीत व्यवस्थित. तर स्वामी सांगता जे सन्निधानी असून जे काही आचरत नाही ते असन्निधानीच आहे. प्रत्यक्ष स्वामींच्या संपर्कात सहवासात कितीतरी जीव होते आणि भटोबासांसारखे, माईमठांसारखे कितीतरी महान जीव होते, अनेक जीव होते महादायसासारखे, त्यांचं झालं उद्धरण. परंतु मार्कंडासारखेही काही जीव होते. बाईसाचा भाचा हा अगदी लाडू चोरी करायचा स्वामींसाठी किंवा इतर भक्तांसाठी. बाईसाने बनवलेले जे काही लाडू असेल ते लाडू प्रत्यक्ष नाही खायचा. ती पुरचंडी काढायचा, त्यातले 2 लाडू काढायचा आणि एकामेकाला असे घासायचा. त्यातला थोडेसे कण पडले, थोडंसं आजच्या दिवशी हे 2 लाडू घासायचे, मग दुसऱ्या दिवशी दुसरे 2 लाडू घासायचे. मार्कंडानं मोठी हुशारी केली, सगळेच लाडू नाही घासले, त्याची संख्या कमी झाली असते, बाईसाच्या लक्षात आलं असतं. अशी तो चोरी करत होता आणि ते तो खात होता. ते बाईसांच्या लक्षात आलं की बा हे बा याचं आकारमान कमी होऊन राहिलेला आहे. स्वामींच्या लक्षात होतं. स्वामी म्हणाले तुम्ही मार्कंडाशी पुसा. मार्कंड म्हणतो मी तर आपल्या कामातच असतो, मला काही माहिती नाही बाबा त्याचं. पण बाईसाचा भाचा जीव पहा कसा असतो. जे जीवार्चन घडे परी ईश्वरार्चन काहीची न घडे. जीवाला भसतो पुसतो, पण परमेश्वराचा जे काही असेल त्याचं ईश्वरार्चन किंवा त्याचं अर्चन पूजन तो करणार नाही. तेव्हा त्यांच्या लक्षात येते आणि बाईसाला दस्तूरखुद्द मार्कंडा चोरी करताना आणि त्याचा जो भुगा आहे रवा खाताना तो दिसतो. आणि बाईसा म्हणते आपण खरं बोलले. आणि मग त्याला सांगते की महात्मेने सत्यार जेव्हा हो हवे. मार्कंडा हे बरोबर नाही, तुमचं काही खाल्लंही असेल तुम्ही ते सांगितलं पाहिजे, हे चूक आहे. अशा पद्धतीचं आज आपण पाहतोय की प्रचंड अशा प्रकारची बाबा बोलू का? बोला.
या सगळ्या दृष्टीनं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की जी काही वेगवेगळ्या प्रकारच्या लीळा आहेत, या लीळातून येणारं जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान नुसतं वाचण्यासाठी नाही, नुसतं व्यासपीठावरून व्याख्यान करण्यासाठी नाही, तर या लीळेतून, या सगळ्या तत्वज्ञानातून मला काय मिळते ते मी घेतलं पाहिजे. छोट्या छोट्या लीळा आहेत. स्वामींचा मुक्काम आहे एका गावामध्ये आणि भटोबास आहेत, बाईसा आहेत, सगळा शिष्य परिवार आहे. गावाच्या बाहेर देवळात स्वामींचा मुक्काम पडलेला आहे. स्वामींचं पदभ्रमण पहा कसं होतं. सगळं लोकसहभागातून होतं, सगळं लोकसहभागातून. भिक्षा करायची लोकसहभागातून. आमच्या तपस्विनी आहेत, आमचे जे भिक्षुक आहेत ते भिक्षा करतात, लोकसहभागातून करतात. लोकांचा सहभाग असतो त्याच्यामध्ये. आमचे बाबाजी कार्यक्रम करतात, लोकसहभाग. लोकसहभागाशिवाय होत नाही. आणि स्वामींनी जे उद्धरणाचं कार्य अगदी जी काही पदभ्रमण केलेलं आहे ते लोकसहभागातून केलेलं आहे. आणि भटोबासांना म्हणतात, भटो जा गावी, काही शेजारी गाव आहे काही असेल तर मागा भिक्षेसाठी. आणि भिक्षेसाठी जाताना गावात गेले तर चौथऱ्यावर काही शेतकरी मंडळी बसलेली आहे आणि भटोबास विनंती करतात की आम्ही इथे 4 लोक थांबलेलो आहे, काही आम्हाला ओली कोरडी काही भिक्षा मिळेल. तेव्हा उदार अंतकरणाचे शेतकरी पहा गावातले काय म्हणतात, डायरेक्ट म्हणतात किती लोक आहेत, आपल्या कुष्ठा गावातही असतील, येऊ द्या, किती लोक आहेत पाहून घेऊ काय आहेत. आणि त्या लोकांनी ते स्वीकारलं. आणि भटोबास म्हणतात की काही अन्नहारी असती, काही दुग्धहारी असती, पयोहारी असती. पयो म्हणजे दूध, काही दूधहारी आहेत, काही अन्नहारी आहेत. आणि भटोबास गावात येतात ते सगळे शेतकरी, सगळंच सगळं जे काय आहे ते घेऊन येतात. स्वामी बसलेले आहेत, स्वामींना दंडवत करतात. बाजूला भटोबास आहेत. दंडवत गेल्यावरती म्हणतात की हे आम्ही आमच्या गावाकडून, आमच्याकडून हे जे काय आलेलं आहे भिक्षेतलं अन्न आर्यासाठी, अन्न सीधा आणला असे. त्यांनी तेल, तूप सगळं आणलं, साखर, मीठ, जे काही मिरची सगळं लागेल ते सगळं घेऊन आले. आणि सोबत दूधही आणलं. आणि जे पयोहारी आहेत त्यांच्यासाठी दूधही आणलेलं आहे. स्वामींना प्रश्न करतो की हे इथे सगळं अन्न, स्वामी प्रश्न करतात भटोबासांना, हागा भटो, इथं पयोहारी कोण असती? आपण तर सगळेचे सगळं अन्नहारीच आहोत, वरण भात भाजी पोळी खाणारेच आहोत, सुकच सगळं खाणारे आहोत. पयोहारी दुग्धहारी कोणीच नाही. स्वामी शंका घेतात की हे भटो, हे बरोबर नाही, पयोहारी कोणीच नाही, दूध कशाला मागितलं तुम्ही? जितकं असेल तितकं मागितलं पाहिजे, जितकं असेल तितकंच मागितलं पाहिजे. वलगावचा कार्यक्रम झाला, राहटगावचा कार्यक्रम झाला, बाबांनी हिशोब सादर केला पूर्ण. मी त्या हिशोबाला होतो. कार्यक्रमाला जेवढा लागते तेवढा जमा करतात बाबा, म्हणजे त्यांच्याकडे काहीच नसते, ते सगळं करतात. लोक देतात ना, देत नाहीत अशातला भाग नाही. जितकं पाहिजे तितकं घ्या असं स्वामींनी सांगितलं. म्हणून एखादा सार्वजनिक उपक्रम करायचा असेल, काही कार्यक्रम करायचा असेल, आपल्यालाही काही एखाद्यापासून मदत घ्यायची असेल, पण माणसाची इतकी संग्रहाची वृत्ती आहे. आणि गीतेमध्ये त्याच्यावरती 4 श्लोक आलेले आहेत. असंग्रह करा, संग्रहाच्या मागे लागू नका, जितका पाहिजे संग्रह तितका आवर्जून घ्या, करा, बागून घ्या. स्वामी सांगतात भटो, जितके लागले तितके बागून घ्यावे. हे दूधहारी कोणीच नाही, काही गरज नव्हती याची. आणि भटोबासांनी हुशारकी केली त्याच्यामध्ये की आपल्यासाठी जास्तीचंही मागून घ्या. म्हणून या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांनीच्या मदतीनं लोकसहभागातून कार्यक्रम होत असतात मोहनबाव पंतांचे, बाबांच्या मार्गदर्शनात. आणि सगळा हिशोब सादर होतो आणि सगळंच सगळं मोकळं केलं जाते. जितकी गरज आहे तितकंच हे केलं जातं. लोकसहभागाशिवाय अशा प्रकारचे कार्यक्रम होणे शक्य नाही. आणि या सगळ्या दृष्टीनं त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं ज्ञानाची गरज आहे. म्हणूनच हे ज्ञानसत्राची गरज आहे. नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्र मिह विद्यते. ज्ञान हे अत्यंत पवित्र आहे आणि ज्ञानासारखं या जगामध्ये काहीच पवित्र नाही. आणि अज्ञानासारखं, अन्यथा ज्ञानासारखं वाईट या जगामध्ये काही नाही. खऱ्या अर्थानं जीवाला जर आपल्याला काही करून घ्यायचं असेल, उन्नयन करून घ्यायचं असेल, चांगल्या मार्गाने जर जायचं असेल तर आपण ज्ञान मार्गाने पुढे जाण्याची गरज आहे. आणि हा जो परमेश्वरी ज्ञान मार्ग आहे, जो मोहनबाव पंथाचा मार्ग आहे,
त्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्याला जीवाचं कल्याण करून घेता येतं. कर्माने जो जीव बांधला जातो आणि त्या जीवाची जे काही बंधन आहेत ते मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र्य हा बंध असं स्वामी म्हणाले. आणि परत परत आपण त्या पारतंत्र्यात जातो. बंधनं आपण ही पारतंत्र्याची तोडली पाहिजे, एक एक पाश तोडले पाहिजे. आणि ही सगळं करत असताना आपले जे कर्म आहेत, प्रारब्ध जे आहेत ते आपण भोगून मोकळं केलं पाहिजे. आगंतुक असेल, अनारब्ध असेल, हे जे काही प्रकार आहेत याच्या बदल्या आपण सगळं ज्ञानपूर्वक करण्याची ही गरज आहे. हे शास्त्र कठीण आहे, समजून घेण्यासाठी तितकं सोपंही आहे. जेव्हा जेव्हा आपण स्मरणाला लागू, या परमेश्वरी मार्गाच्या दृष्टीनं कार्यप्रवण राहू, आपण त्याची सेवादास्य करू, तेव्हा तेव्हा ते आपल्याला उलगडत जातं, उमटत जातं. त्याच्यामध्ये फार काही नाही. 4 वर्ग शिकला काय, 4 वर्ग नाही शिकला काय, तो अंगठे बहादर असला. अनेक आमचे अधिकरण अंगठे बहादर होते पूर्वीच्या काळामध्ये. त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, परंतु घोक पद्धतीनं त्यांच्या पूर्वजांनी त्यांच्यावर केलेल्या संस्काराच्या मुळे संपूर्ण पंथाला त्यांनी दिशा दिलेली आहे. हा आचरणाचा धर्म आहे. 16व्या शतकामध्ये गोविंद व्यास होऊन गेले, विद्वांस व्यास होऊन गेले. शिवाजी महाराजांचा काळ होता, औरंगजेबांचं राज्य त्या उत्तरेकडे होतं आणि ते थेट आपल्या इथपर्यंत आलेलं होतं. शिवाजी महाराजांचं आणि औरंगजेबांचं चांगलं मधात युद्ध चाललेलं होतं, चांगला संघर्ष चाललेला होता. तेव्हा हे 16व्या शतकातले आमचे महानुभावी अधिकरण विद्वांस बास तेव्हा जिजिया कर बसवला होता आणि त्या जिजिया करामध्ये कर लावला होता, साधू संतांवरती कर लावलेला होता. आणि तो औरंगजेबानं कर लावलेला होता, जिजिया कर लावलेला होता. तर हे आमचे महानुभाव अधिकरण सगळेचे सगळे दिल्लीपर्यंत एक पाड उतरता, एक पाड चढता, एक डोंगर उतरता, एक डोंगर चढता, असे करत उत्तरेत पायदळ गेले हे दोन्ही महानुभाव. महानुभावांची तेव्हा बैठक झाली. ही 16व्या 17व्या शतकातली मी गोष्ट सांगतोय. आणि तिथे औरंगजेबाच्या दरबारात जाऊ त्यांनी एक शिष्टाई केली. तिथले बरोबर व्यवस्थित पकडले आणि त्यांच्या कारभारांच्या माध्यमातून आम्ही स्मरण करणारे लोक आहोत आणि आमच्यापासून अशा प्रकारचा कर आमच्या डोक्यावरती लावता कामा नये. आणि औरंगजेबांना त्यांचं म्हणणं पटलं, औरंगजेबाला ते म्हणणं पटवून दिलं. औरंगजेबांनी एक सनद काढली की महानुभाव साधू संत जे आहेत किंवा कोणत्याही पंथाचे जे साधू संत आहेत हे ईश्वर स्मरणात काळ कंटाळतात. आमचा समाजाला आमचा काही कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, हे त्या औरंगजेबाला पटलं. औरंगजेबाच्या विषयी आपण म्हणतो की तो द्वेष्टा होता, खूप हे होता, परंतु हे आमचे गेलेले विद्वांस बास त्या दरबारामध्ये मुद्दा मांडतात आणि औरंगजेब त्याचा एक फतवा काढतो, त्याच्यामध्ये एक आदेश काढतो, त्याच्यावर औरंगजेबाची सही आहे. आणि ती जी काही राजाज्ञा आहे ती आमच्या कारंजेकर बाबांच्या मठामध्ये अडकवलेली आहे, भिंतीवरती ती लावलेली आहे, ओरिजिनल त्या काळातली. तुम्ही जर कधी गेले राजापेठ आश्रमामध्ये तर त्याच्यामध्ये लिहिलाय की हे साधू संत ज्यांच्यावरचा जिजिया कर रद्द करा. महानुभावांनी तो संघर्ष केला आणि इथला दत्त संप्रदाय असेल, वारकरी संप्रदाय असेल, नाथ संप्रदाय असेल, त्या संप्रदायावरचा जिजिया कर उठवल्या गेला. हे जाज्वल्य आहे महानुभाव संप्रदायाचं. आणि त्यांनी धर्म आचरला, सर्व आचरून अशा प्रकारचं हे करून घेतलं. या सगळ्या दृष्टीनं करत असताना काही प्रपंचामधल्या भौतिक गोष्टी असतात, काही या गोष्टी असतात, त्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागत असतात. परंतु या दृष्टीनं करत असताना काही आपल्याला प्रपंचामध्ये धावपळी करावी लागते, जशी विद्वांस बासांनी त्या 17व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये केली. आणि धर्माला एक आधार दिला, धर्म धरू पाहिजे, धर्माला आपण आधार दिला पाहिजे. परत एक मुद्दा असा महत्वाचा आहे की अलीकडच्या काळामध्ये प्रचंड अशा प्रकारचा द्वेषाचं सगळं वातावरण असताना आमच्या स्वामींनी सांगितलं की तैसे इथं जाती गोत्र काही नसे, इथं जात नाही, गोत्र नाही, काही नाही. महानुभाव संप्रदायाच्या सगळ्या याच्यामध्ये पहा तुम्ही, सगळ्या जातीपातीचे लोक असतात. या पेंडॉलमध्ये बा सगळ्या जातीपातीचे लोक आहे, कोणी कुणाला जात विचारत नाही, अजिबात विचारत नाही. हा जातीमुक्तीचा पंथ आहे.
जाती मातीत अटकू नका असा सांगणारा हा पंथ आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 800 वर्षापूर्वी सांगितले, जो आला त्याला घेतला. नागदेवाचार्यांनी पंथामध्ये जो आला त्याला घेतला. आमचे आजचे अधिकरण जो आला त्याला घेतात. जातीवरती या पंथामध्ये अजिबात विचार होत नाही. हा असा महान पंथ आहे आणि हा महान पंथ आहे. ऐसा जात्यांदू अंधस्तू वरी भवरोगी ग्रहस्तू तयामध्ये तो वांग महापंतू केवी टाके. नारोबास बहारिये रिद्धपूर वर्णनामध्ये म्हणतात, हा वाङ्मय पंथ आहे. आणि मी डोळ्यानं आंधळा जरी नसलो पण मी जात्याच आंधळा आहे. कारण की माझं मन मलिन झालेलं आहे. मला डोळे जरी असले तरी मला चांगलं पाहता येत नाही. माझ्या मनशुद्धीकरणासाठी असणारा हा जो महानुभाव संप्रदाय, हा जो पंथ आहे, हा साहित्य पंथ आहे. आणि या साहित्य पंथाच्या माध्यमातून माझं उद्धरण कसं होईल? विषयाची परमप्रीती, कामक्रोधाची स्थिती, सावेव अविद्येची मूर्ती जन्म माझे. मी विषयाच्या परमप्रीतीत घडून गेलेलो आहे. मला मुलांचा मोह आहे, स्त्रीचा मोह आहे, मला माझ्या संपत्तीचा मोह आहे, त्याच्यात मी अडकून गेलेलो आहे. विषयाची परमप्रीती, परमप्रीत मला परमेश्वराची पाहिजे, परमप्रीती मला देवाची पाहिजे. ते सोडून मी विषयाची प्रीत पकडलेली आहे. माझं वाकडं पाऊल पडलेलं आहे. विषयाची परमप्रीती म्हणून काम क्रोधाची स्थिती. विषयात पडला माणूस की काम क्रोध वाढतो. त्याचा काम क्रोधाची स्थिती मला प्राप्त झालेली आहे. आणि या काम क्रोधामुळे प्रचंड अशा प्रकारच्या समाजामध्ये मोठ्या प्रकारचं प्रदूषण पडलेलं आहे. आपण विनयानं आपण सांगितलं पाहिजे. स्वामींनी सांगितलं, हा जणू तुम्हा डोळे डोळे मारील तरी तुम्ही डोळीची ओढवावी. महात्मा गांधींनी सांगितलं की हिंसा करू नका. कुणी तुम्हाला मारत असेल तर परत त्याच्या आणखीन लीन व्हा. स्वामींनी 800 वर्षापूर्वी सांगितलं, तुम्हाला कुणी हे करत असेल तर तुम्ही डोळी ओढवा. विनयानं ते सगळं सहन करा. जशी स्त्री एका गावातून दुसऱ्या गावात नवरी म्हणून येते आणि त्या घरी थांबते, पोरिया एका कारणे 5-7चा सासुरवास पाहिजे. त्या नवऱ्याच्या साठी 5-6 लोकांच्या कुटुंबासाठी ती सगळा सासुरवास नवऱ्यासाठी ती सहन करते. परंतु इथं तर तुमचा परमेश्वर जो आहे हाच पती आहे. त्याने धरणे मानले असे त्याच्याची सर्व विश्वाचा जो काही ताप आहे तो सहन केला पाहिजे. कार्यक्रमामध्ये आमच्या बाबाजींना काही त्रास होत नाही, प्रचंड त्रास होतो. परंतु अजून 6 महिने गेले की परत बाबा उठून उभे होतात. ताई 4 महिन्यानं दुसरा कार्यक्रम. अहो कार्यक्रम सोपा आहे का? हे तुम्ही दान देऊन कोणी जाईल? माझ्या खिशातून काढायला मी म्हणा हे दान घेऊन घ्या. हे उभं करणं, थांबणं, जागणं, 3च तास झोपतात. बाबांच्या स्तुतीचा भाग नाही. पण मुद्दा असा आहे की त्याग केल्याशिवाय काही मिळत नाही. आणि म्हणूनच नारोबासांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते सगळे प्रश्न आणि सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी जे काही तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते तत्वज्ञान खऱ्या अर्थानं आपण धर्माधरू दिजे, धर्माला आधार हो ते आत्मसात केलं पाहिजे. आणि जिथं काही धर्माचं कार्य होत असेल, पंथाचं कार्य होत असेल तर तिथं आपण सेवा दास्य केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. ज्या स्वरूपात करू शकत असाल त्या स्वरूपात केली पाहिजे. कोणाकडून वाढणं होत असेल तर त्यांनी वाढणं केली पाहिजे. कोणाकडून एखादं दुसरं सेवेचं काम होत असेल, शारीरिक काम होत असेल त्याने ते काम केलं पाहिजे. कोणाकडून बौद्धिक काम होत असेल तर त्याने ते काम केलं पाहिजे. हा खारीचा वाटा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी समाजाचा त्यावेळेस घेतला, नोंदवला. आणि या अशा कार्यक्रमामधून खारीचा वाटा कुष्टा गावची लोक आणि परिसरातल्या सगळ्या लोकांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उचललेला आहे. म्हणूनच हा इथे एवढा मोठा मेळा आणि हा एवढा मोठा सत्संगाचा आणि व्याख्यानमालेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. पुढे आणखीन तुम्हाला 2 दिवस या कार्यक्रमाचा सगळ्यांना लाभ मिळणार आहे. बोलण्यासारखं मंडळी भरपूर आहे, परंतु वेळ भरपूर झालेली आहे. देवपूजा आपल्याला, प्रसाद वंदन आपल्याला करायचं आहे. तेव्हा मी आपला अधिक वेळ न घेता बाबांनी मला या ठिकाणी बोलावलं आणि बाबांच्या या सगळ्या मार्गदर्शनामध्ये, व्यवस्थापनामध्ये आणि गावातल्या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून हा जो काही व्याख्यानमालेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे याच्याविषयी
मी शुभचिंतन व्यक्त करतो आणि मला इथं बाबांनी बोलवण्यासाठी आणि या धर्मपीठावरून या ज्ञानयज्ञामध्ये समिधा अर्पण करण्याची या व्याख्यान पुष्पाच्या माध्यमातून जी मला संधी उपलब्ध करून दिली त्याविषयी मी सर्व आयोजकांचे बाबांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. सर्वांना दंडवत प्रणाम करतो आणि थांबतो. धन्यवाद. दंडवत प्रणाम सर. अनेक दाखले देताना अनेक लीळांची उदाहरणं देऊन सरांनी खूप छान प्रकारे त्यांचा विषय मांडलेला आहे.